एलियन्स येणार आहेत, आता जग संपणार आहे, असे फॉल्स न्यूज वर्षातून 1-2 वेळा तरी ऐकायला मिळतात. पण सोलार सिस्टीमच्या बाहेरून येणारा 3I ॲटलस धूमकेतू हा कुठली खोटी न्यूज नाहीये. कारण हा तिसरा ऑब्जेक्ट आहे जो इंटरस्टेलर स्पेसमधून आपल्या सोलार सिस्टीममध्ये आलेला आहे. या धूमकेतूचं नाव ॲटलास पडलं कारण याचा शोध ॲटलास सर्वे टेलिस्कोपने लावला. पण आता प्रश्न असा की हा आला कुठून? सुरुवातीच्या संशोधनानुसार हा सॅगिटेरियस नक्षत्रगृहातून आलेला आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा एक ॲक्टिव्ह कॉमेट आहे, निर्जीव किंवा नष्ट झालेला नाही. आणि यातून CO2 जनरेट होत असल्यामुळे त्याची टेल म्हणजेच कॉमा तयार होत आहे, जी दुरून दिसते. आणि या कोमेटचा आकार थोडा चिंताजनक आहे कारण याची रुंदी 15 ते 20 किलोमीटर आहे. आतापर्यंत आलेल्यापैकी हा सगळ्यात मोठा धूमकेतू आहे. आधीचे धूमकेतू 100 ते 500 मीटर पर्यंत होते आणि याची स्पीड सुद्धा जुन्या कोमेटपेक्षा दुप्पट आहे. आणि डिसेंबर महिन्यात 3I ॲटलस हा पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. पण घाबरण्याची गोष्ट नाही, कारण 3I ॲटलस आणि पृथ्वीच्या मध्ये आपला सूर्य असेल आणि हा पृथ्वीपासून सुमारे 270 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे, जो सगळ्यात सेफ आहे. आणि सध्याची रिसर्च सांगते हा कुठल्याही ग्रहाला धडकणार नाहीये. पण काही लोक म्हणत आहेत हा एक एलियन स्पेसशिप आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्ञानिकला फॉलो करायला विसरू नका.